नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पीठ म्हणजे काय याविषयी माहिती पाहणार आहोत. कोकोपीट म्हणजे नारळाच्या शेंड्यापासून तयार केलेला भुसा. नारळाच्या सालातून कात्या म्हणजे फायबर काढल्यानंतर जो उरलेला स्पंजासारखा पदार्थ असतो त्याला शास्त्रीय भाषेत कोयर पीठ असेही म्हणतात. कोकोपीटची मुख्य वैशिष्ट्ये आणि फायदे. पाणी धरून ठेवण्याची क्षमता. पहिले वैशिष्ट्य, कोकोपीट स्वतःच्या वजनाच्या 10 पट जास्त पाणी शोषून घेऊ शकते, ज्यामुळे झाडाच्या मुळांना बराच वेळ ओलावा मिळतो. दुसरे वैशिष्ट्य, हवा खेळती ठेवते. हे माध्यम अत्यंत सच्छिद्र असल्याने मातीमध्ये हवा खेळती राहते आणि मुळाची वाढ वेगाने होते. तिसरे वैशिष्ट्य, मातीच्या तुलनेत हे खूप हलके असते, त्यामुळे छतावरील बागेसाठी हे उत्तम मानले जाते. चौथे वैशिष्ट्य, बुरशीरोधक. कोकोपीटमध्ये नैसर्गिकरित्या ट्रायकोडर्मा सारखे घटक असतात, जे झाडांना बुरशीजन्य रोगापासून वाचवतात. पाचवे वैशिष्ट्य, पुनर्वापर. हे सेंद्रिय आणि पर्यावरणपूरक असून एकदा वापरल्यानंतर स्वच्छ करून पुन्हा वापरता येतो. कोकोपीटचा वापर कसा करावा. कोकोपीटचा वापर प्रामुख्याने नर्सरी, घरगुती बागकाम आणि हायड्रोपोनिक्समध्ये केला जातो. मिश्रण पुढीलप्रमाणे. सहसा 40% माती, 30% कोकोपीट आणि 30% शेणखत किंवा गांडूळ खत यांचे मिश्रण कुंड्यासाठी उत्तम असते. बियाणे रुजवण्यासाठी. बियाण्याचे अंकुरण लवकर होण्यासाठी केवळ कोकोपीटचा वापर करणे फायदेशीर ठरते. विस्तार. बाजारात मिळणाऱ्या कोकोपीट विटा पाण्यात टाकल्या की त्या फुगतात आणि त्याचा आकार वाढतो. त्यानंतर त्या वापराव्यात. धन्यवाद.